मुंबई पुणे महामार्गावरती वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 8 ते 12 दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. नेहमी होणारी वाहतूक कोंडी यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता, ज्याची शनिवारपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यामुळे खालापूर दरम्यान अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा कारखाना जप्त करण्यात आलेला आहे. 450 कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी पंजाब नॅशनल बँकेने ही कारवाई केली आहे. 5 दिवसांपूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तारण ठेवलेला पाचपुते यांचा देव दैठणचा दुसरा कारखाना आणि श्रीगोंदा शहरातील माऊली निवासस्थानही जप्त करण्यात आल्याचं कळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या थकीत 35 कोटी रुपयांसाठी सरकारने पूर्वीच जप्तीची कारवाई केली होती. मात्र त्याच कारखान्याने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. थकबाकी न भरल्यामुळे 23 मार्चला बँकेने प्रतिकात्मक ताबा घेतला होता. महावितरणने ज्या थकबाकीदारांची बत्ती गुल केलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यभरातील थकबाकीदारांकडून 3200 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी अभयदान योजना जाहीर करण्यात आली आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली माहिती दिली. 3 महिन्यात थकबाकीची रक्कम भरल्यास ग्राहकांना व्याज आणि भुर्दंडापासून सूट दिली जाईल. 1 नोव्हेंबरपासून ही योजना लागू होणार आहे. फक्त 6 महिन्यांपर्यंत ग्राहकांना याचा लाभ घेता येईल. थकबाकीमुळे जवळपास 24% ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. 24% जे ग्राहक है, मार्च 2016 की जो थकबाकी दंड ब्याज है, मार्च 2016 तक, इसको अगर उन्होंने 3 महीने के अंदर कनेक्शन चालू करने के लिए रिक्वेस्ट किया, अभी आने वाले 3 महीने में एप्लीकेशन किया, 3 महीने का समय देंगे, तो हम लोगों ने निर्णय किया है उसका पूरा ब्याज और दंड माफ कर देंगे, सिर्फ थकबाकी रखेंगे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात जाहीर झालेल्या गृहनिर्माण धोरणाचा महिना उलटला तरी अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महानगरपालिका आयुक्त आणि म्हाडामध्ये समन्वय नसल्याची तक्रार त्यांनी या पत्रात केली आहे. या चालढकलीपणामुळे म्हाडाच्या 56 वसाहतींचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही. अर्धवट कामं जी बिल्डिंगची झाली होती ती सुद्धा आपली जवळजवळ अर्धवट स्थितीमध्ये आहेत आणि जवळजवळ सर्वच लेआउट म्हाडाचे हे पेंडिंग अवस्थेमध्ये असल्यामुळे कधी म्हाडाच्या आरटी डिपार्टमेंटकडे काही प्रकल्प लेआउट रखडलेले आहेत, काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे लेआउट आहेत आणि तात्काळ त्यांनी ते लेआउट जर का मंजूर झाले तर ह्या धोरणाचा लवकरात लवकर फायदा हा सगळ्यांनाच भेटेल. आणि म्हणूनच माझी तीही विनंती होती की पुरवठा जरी जाहीर झाला तरी महापालिका आयुक्त अजून कुठल्याही प्रकारची परमिशन विकासकांना म्हणा किंवा नवीन प्रकल्पांना देत नाहीये. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं शनिवारी वितरण करण्यात आलं. बोरिवलीमध्ये हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, अभिनेत्री कीर्ती शिलेदार, शाहीर संभाजी भगत, अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्यासह दिग्गजांचा यावेळी गौरव करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारामध्ये होणारे गमतीदार किस्से सांगितले. मुंबईमध्ये मेट्रो सेवा सुरू होऊन वर्ष उलटून आलेलं आहे. मात्र तोच भाडेवाढीचा तुणतुण वाजवणाऱ्या रिलायन्स मेट्रोचा खोटेपणा आता उघडकीस आलाय. मेट्रो प्रकल्पाच्या करारानुसार 8 वर्षांपर्यंत भाडेवाढ केली जाणार नव्हती असा दावा MMRDAने उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. प्रवास भाडे निश्चिती समितीने रिलायन्सला मेट्रोची भाडेवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्याविरोधात MMRDA याचिका दाखल केली आहे. MMRDAने खासगी कंपनीसोबत करार करताना किमान 8 वर्षांनंतर भाडेवाढ करावी अशी अट घालण्यात आली होती. असं असताना रिलायन्स मेट्रोने वारंवार भाडेवाढीची मागणी करत अयोग्य असल्याचं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि कराराचा भंग करणारं हे आहे असा युक्तिवाद MMRDAनं केला आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पारंपरिक पद्धतीने तोफेची सलामी दिल्यानंतर मानकरी श्रीपूजकांनी अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापना केली. त्यानंतर दुपारी देवीची सिंहासनाधिष्ठित सालंकृत पूजा करण्यात आली. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांची एकच गर्दी उसळली होती.
तिकडे तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातही नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विधिवत पूजा करण्यात आली. घटस्थापनेचा दुपारी 12 वाजता मुहूर्त होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकुटुंब देवीची पूजा केली. महाराष्ट्रासह शेजारी राज्यातून देखील अनेक भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात आणि त्याचमुळे पहिल्या दिवशी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविकांची तुळजापुरात गर्दी झाली होती. पुढचे 9 दिवस मंदिरात भाविकांची वर्दळ असेल. चांदवडची कुलस्वामिनी असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यानंतर रंगमहालामधून देवीच्या सोन्याच्या मुखवट्यांची आणि आभूषणांची पालखीतून मिरवणूक काढली गेली. देवीला यामध्ये चढवण्यात आलेलं होतं. नवसाला पावणारी देवी असा लौकिक असल्यामुळे मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती. पुढील 10 दिवस या ठिकाणी गर्दी कायम असेल आणि त्यासाठी मंदिर प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे. येत्या 8 दिवसात मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. मॅड अँड फर्स्ट मुंबई संस्थेच्या वतीने हमारा स्टेशन हमारी शान ही योजना राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 36 स्थानकं आकर्षक रंगात रंगवली जाणार आहेत. मंत्रालय, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन, त्याचबरोबर शालेय विद्यार्थी, रेल्वेप्रेमी असे सगळेच जण हातात ब्रश घेऊन या स्थानकांचा कायापालट करतील. येत्या 8 दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्या या योजनेचा शुभारंभ होईल. बातमी आहे कायदेशीर धार्मिक स्थळांबद्दल हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची. बेकायदेशीर धार्मिक स्थळांबद्दल हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची 29 सप्टेंबर 2009 नंतरची सर्व बेकायदेशीर धार्मिक स्थळं जमीनदोस्त करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. रस्ते, फुटपाथ, उद्यानं आणि खेळाच्या मैदानांवरती बेकायदेशीर धार्मिक स्थळं असतील तर पाडा असे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेत. याआधी आदेश देऊन देखील कारवाई न झाल्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. तर मुंबईतही महानगरपालिका, MMRDA, MSRDCच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवरील बेकायदेशीर प्रार्थना स्थळांवरील कारवाईला पालिकेनं सुरूच ठेवावी असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कारवाई दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे. प्रभाग रचनेचा आराखडा फुटल्याचा आरोप भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केलेला आहे. 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होतीये आणि त्यासाठी प्रभाग आराखडा येत्या 7 ऑक्टोबरला जाहीर होणार होता. मात्र आराखडा जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी काँग्रेसला आराखडा पुरवला असा आरोप साबळेंनी केलाय. काँग्रेसनं मानेंवरती दबाव टाकून आराखडा घेतल्याचा आरोप केलेला आहे. माने यांची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगानं केलेली आहे. सहकार क्षेत्रावरती लोक अविश्वास दाखवतात. लोकांचा उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. सहकार क्षेत्राला लागलेल्या आजाराला संपवण्यासाठी चांगला डॉक्टर आणि चांगल्या औषधाची गरज आहे. हा आजार संपवण्यासाठी ऑपरेशन करण्याची आता वेळ आली असून लवकरात लवकर आम्ही ऑपरेशन करू अशी सहकार क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलंय. ते सांगलीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मुंबईतल्या KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी 2016 या फेस्टिव्हलचं आयोजन केलं. यामध्ये प्रामुख्याने अंतराळ प्रदर्शन आणि विंटेज कार प्रदर्शन भरवण्यात आलंय. मुख्य आकर्षण असलेल्या या अंतराळ प्रदर्शनामध्ये इस्रोच्या सहाय्याने हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. त्यामध्ये आतापर्यंत सोडलेले विविध उपग्रह, PSLV, GSLV अशा मंगळयान अशा सर्व गोष्टींची माहिती देण्यात आलेली आहे. हे प्रदर्शन बघायला शाळकरी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील गर्दी केली आहे. मराठा आरक्षणासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाबद्दलची सरकारची भूमिका सरकारनं मांडावी अशीही मागणी यावेळी मेटेंनी केलेली आहे. त्यांनी ABP माझाशी बोलताना ही माहिती दिली. सेनेपाठोपाठ आता शिवसंग्राम संघटनेनं देखील विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. आज 2 ऑक्टोबर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. महात्मा गांधींची 147वी जयंती आहे आणि या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. सोबतच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची 112वी जयंती आहे, जी देशभर साजरी केली जाते. आज विजय घाटवरती शास्त्रींना आणि राजघाटावरती
गांधीजींना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान उपस्थित असतील.